तर मित्रांनो, आपण आज रव्याकडे गेलो आणि रव्याकडे गेल्यावर आपण तिथं काही असा खतरनाक मध्ये कांड केला, रव्याने त्याचा कधी विचारच केला नव्हता. तर जय श्रीराम भाऊ, कशा तुम सगळेच फॅमिली आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार, त्यामुळे आपण जिमला न जाता आज गेलो सकाळी सकाळी दूध आणायला. तो फायनली दूध घेऊन चाललोय आपण डायरेक्ट आता घरी. त्यानंतर आपण घरी आलो आणि घरी आल्यावर केला आपण नाश्ता. थोड्या वेळाने आपण मस्तपैकी आवरलं आणि चला म्हणले जाऊयात. रव्याचा फोन आला, रव्या म्हणला ये थोडंसं काम आहे, त्यामुळे चाललोय आपण आता रवी भैया मधनेकडं. तर भावांनो, त्यानंतर आपण आलो रवी भैया मधनेकडं आणि त्याला बघू शकता तो म्हणला आपल्या आयुष्याचं मागचं मडगार्ड खराब झालंय ते नीट करायचे. मी म्हणलं भैया तू नीट कसा करणार आहे, आता नेमका कसा नीट करतोय तुम्ही ब्लॉग मध्ये आता पुढेच बघा. तर मित्रांनो, आपल्याला तर माहित होतं रव्याच्या बसची काही बात नाहीये, त्यामुळे रव्या नुसत्या बड्या इथं बातच करत होता. मडगार्डचा विषय झाला त्यानंतर म्हणला चल तुला आयशर मध्ये डिझेल दाखवतो कसं चेक करायचं. तर म्हणलं चल, म्हणलं मला पण दाखव आणि आपल्या फॉलोअर्सला पण दाखव. त्यामुळे बघू शकता त्याने डायरेक्ट अशी एक लोखंडाच्या पट्टी टाईप मध्ये घेतलं आणि ती डायरेक्ट टाकीमध्ये टाकली. तर तो आपल्याला सांगणारे गाडीमध्ये किती लिटर डिझेल आहे. पहिले त्यांनी बोट लावून चेक केलं किती आहे आणि नंतर म्हणतोय मित्रांनो 20 लिटर डिझेल आहे. आता तुम्ही आयशरवाले असाल तर तुम्ही कमेंट्स करून सांगा किती लिटर आहे. तर मित्रांनो, डिझेल चेक करून झाल्याच्या नंतर रव्या म्हणतोय भैया आज कामाला येत आयशरची. मी म्हणलं काय आहेत मला पण दाखव, मी पण बघतो काय काय काम असतात. त्यानंतर डायरेक्ट रव्या आयशरचा खाली घुसला आणि तिथली घाण काढत होता. तो म्हणला तुला काय कळायचं नाही मी काय करतोय, तू नुसता व्हिडिओ बनव आणि बघत राहा. त्यानंतर रव्या बसला आयशर मध्ये. त्याला म्हणलं चल भैया तुझा इथं चालू दे, मी जातो घरी, कारण की मला होतो इथं कंटाळा येत होता. त्यामुळे निघलो आपण डायरेक्ट आता घरी जायला. आपण दुपारी झोपलो. त्यानंतर परत रवा आपल्याकडे आला. रवा म्हणला चल तुला आज खायला सांगतो. मी म्हणलं आज दिवस कुठनं उगवला काय माहिती, चला म्हणलं सांगतो तर जावंच लागते. त्यामुळे तो डायरेक्ट आपल्याला घेऊन चाललाय आता बारामतीच्या दिशेने. तर मित्रांनो, मला वाटलं आता बारामतीला चाललोय म्हणल्यावर हो जेवायला सांगतोय, पण याने थांबवली कुल्फीच्या इथं गाडी आणि म्हणतोय चल तुला इथं बादाम शेक सांगतो. त्याला म्हणलं भैया काय र चेष्टा ही. म्हणलं भैया बादाम शेक सांगायचीच आज पैसे तर आज बादाम शेकच पी. तर म्हणलं जाऊ दे, म्हणलं जे आहे ते तर दे, म्हणलं आता बादाम शेकच पिऊ. तर मित्रांनो, त्यानंतर आपण बादाम शेक प्यायला सुरुवात केली. रव्याकडे व्हिडिओ केल्यात, रव्या बघू शकता कसा हसतोय. तर मित्रांनो, आपला रवी भाईचा नाद करून चालतोय का बादाम शेक प्यायसाठी डायरेक्ट आपल्याला बारामतीलाच आणलेलं. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला लाईक करा, पेजला संत पटापट फॉलो करून घ्या.